तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास मध्ये सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लास मध्ये आज देखील या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले आपण जे आहे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत. सर्वांनी जे सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच विद्यार्थ्यांनो, मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले आपण काय केलेले आहे 555 पेजेसचे एक पीडीएफ तयार केलेली आहे. ही पीडीएफ विद्यार्थ्यांनो तुम्ही या भरतीसाठी फॉर्म भरला असेल तर नक्कीच घ्यायचा आहे, कारण यामध्ये तुम्हाला खूप सारे प्रश्न पडतील हे सांगू शकत नाही. त्या कारणास्तव इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचा आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा, व्हॉट्सअप करायचा आहे. जर हा सुपर क्लास पाहून तुम्ही जर घेत असाल 250 मध्ये मिळत आहे, नाही तर तुम्ही ही संधी जर मिस केली तर तुम्हाला ते 300 ला पडणार आहे. इच्छुक असाल तर नक्कीच या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे. चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया. पहिल्या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला विचारलेलं की मुंबई उच्च न्यायालयाचे प्रमुख खंडपीठ आपल्याला सांगायचं आहे की तिन्हीपैकी कोणते आहे. प्रमुख विचारलेले आहे. नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पणजी किंवा वरीलपैकी कोणतेही नाही. तर नागपूर हे खंडपीठ विद्यार्थ्यांनो मुंबई उच्च न्यायालयाचे एक प्रमुख असलेले खंडपीठ आहे. प्रश्न दुसरा कव्हर करूया. जिंकू किंवा मरू नाटकाचे लेखक पुढीलपैकी कोण व्यक्ती आहे ते सांगायचं आहे. विचारलेला प्रश्न आहे टीसीएस ने. जिंकू किंवा मरू, शांता शेळके, कुसुमाग्रज, विदुला कुडेकर किंवा गोविंदाग्रज. तर जिंकू किंवा मरू या नाटकाचे लेखक जे आहे विदुला कुडेकर यांनी असलेले लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न तिसरा कव्हर करूया. शेकडो प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेले जे अभयारण्य आहे पुढीलपैकी कोणते आहे. दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या शेकडो प्राण्यासाठी प्रसिद्ध. चपराळा अभयारण्य, भीमाशंकर अभयारण्य, पेंच अभयारण्य किंवा मेळघाट अभयारण्य. तर या ठिकाणी भीमाशंकर अभयारण्य जे आहे विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी जो महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे त्या शेकडो या प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेले लक्षात येते. प्रश्न चौथा. अल्ट्राव्हायोलेट हे घातक किरण कोणत्या कारणास्तव पृथ्वीवर येऊ शकत नाहीत ते आपल्याला सांगायचं आहे. अल्ट्राव्हायोलेट हे अतिशय घातक किरण असतात. तर ओझोन थर, ढग, सूर्यकिरण किंवा वातावरणामुळे. तर पृथ्वीचा जो ओझोन थर आहे त्या कारणास्तव अल्ट्राव्हायोलेट हे घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 5व्या क्रमांकाचा. तर राज्याच्या सर्व विद्यापीठाचे जे कुलगुरू असतात त्या कुलगुरूंची जी नियुक्ती आहे ती कोणामार्फत केली जात असते. राज्यातील जेवढेही या ठिकाणी विद्यापीठ आहेत त्यांच्या मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान किंवा वरीलपैकी सर्व. तर कुलगुरूंची नियुक्ती जी आहे त्यांना राज्याचे राज्यपाल यांच्या मार्फत होत असते हे लक्षात येते. प्रश्न 6वा. 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व पुढीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेले होते. मिठाच्या सत्याग्रहामध्ये जो की 1930चा आहे, मीराबाई गोखले, सावित्रीबाई, वरील दोन्ही किंवा अवंतिकाबाई गोखले. तर अवंतिकाबाई गोखले यांनी जे आहे मिठाच्या सत्याग्रहामध्ये स्त्रियांचे नेतृत्व केलेले. प्रश्न 7वा कव्हर करूया जो की आहे जस्त ही प्रमुख खनिज कोणता जिल्हा जो आहे तो देतो, कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगायचं आहे. जस्त हे खनिज नाशिक, नागपूर, नांदेड किंवा जालना. तर नागपूर या जिल्ह्यामध्ये जस्त हे प्रमुख खनिज आढळते हे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 8वा कव्हर करूया. भामरागड टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत ते विचारलेलं. भामरागड टेकड्याविषयी प्रश्न आहे. सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली किंवा नंदुरबार. तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये भामरागड टेकड्या स्थित असलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांनाच माहित असतील. प्रश्न कव्हर करूया 9वा. विचारलेले की महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कुठल्या जनतेने दिलेली आहे. कोणत्या ठिकाणच्या जनतेने महात्मा फुले यांना महात्मा पदवी दिलेली. कोल्हापूर, पुणे, मुंबई किंवा मद्रास. तर मुंबईच्या जनतेने महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी दिलेली विद्यार्थ्यांनो. प्रश्न 10वा पाहूया. कटक मंडळे कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करतात. कटक मंडळे कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करतात. शिक्षण मंत्रालय, वन मंत्रालय, कृषी किंवा संरक्षण मंत्रालय. तर ऑप्शन्स मध्ये संरक्षण मंत्रालया अंतर्गत विद्यार्थ्यांनो कटक मंडळे कार्य करतात. प्रश्न 11वा. नागार्जुन सागर हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे ते सांगायचं आहे. नागार्जुन सागर कशाचा प्रकार आहे. जलाशय, धरण, सरोवर किंवा धबधबा. तर धरणाचा
जो प्रकार आहे म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, नागार्जुन सागर. नागार्जुन सागर जे आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या राज्यामध्ये येते? तेलंगणा. तसेच विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्याच्या सीमेवर येते, हे आपल्याला कळायचं, लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 12वा कव्हर करूया. हृदयाच्या कोणत्या बाजूला एकदम शुद्ध रक्त असते? आता शुद्ध रक्त म्हणजे काय? ऑक्सिजन युक्त जे रक्त असते त्याला शुद्ध रक्त म्हणतात. ठीक आहे. डाव्या, उजव्या, वरच्या किंवा खालच्या. तर डाव्या बाजूला हृदयाच्या एकदम शुद्ध म्हणजेच ऑक्सिजन युक्त असलेले रक्त असते. करूया 13वा प्रश्न. गट ग्रामपंचायत किती लोकसंख्या असणाऱ्या गावासाठी दिली जात असते? गट ग्रामपंचायत म्हणजे 2 गावासाठी किंवा 3 गावासाठी एकच ग्रामपंचायत ठेवली जात असते. 500, 600, 700 किंवा 400. तर गट ग्रामपंचायत जी आहे 600 पेक्षा कमी जर एखाद्या गावाची लोकसंख्या असेल त्या गावाला दिली जात असते. प्रश्न 14वा पाहूया. साने गुरुजी यांनी एकूण किती नियतकालिके सुरू केलेली होती ते विचारलेलं. एकूण किती नियतकालिके साने गुरुजी यांनी सुरू केलेली? 1, 2, 3 किंवा 4? तर या ठिकाणी एक वेळेस थांबा, कन्फर्म करूया. थोडा या प्रश्नाचं उत्तर कन्फर्म केलेलं बरं. तर ठीक आहे, 3 नियतकालिके विद्यार्थ्यांना ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती. त्यांचे नाव काय आहे या ठिकाणी? एक आहे साधना, दुसरा आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय आहे? विद्यार्थी आणि तिसरे आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो काँग्रेस. आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण की साधना काय होते, तर या ठिकाणी साप्ताहिक होते. साधना आणि काँग्रेस हे साप्ताहिक होते आणि विद्यार्थी जर पाहिलं तर हे मासिक होते, हे कळते. प्रश्न 15वा कव्हर करूया. वेंगुर्ला या ठिकाणी खालीलपैकी कशाचे संशोधन केंद्र स्थित आहे? ठिकाण लक्षात घ्या. विचारलेलं वेंगुर्ला या ठिकाणी सुपारी, काजू, बदाम किंवा नारळ. तर काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न 16वा कव्हर करूया. मोडकसागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे हे सांगायचं आहे. ती नदी कोणती आहे ज्यावर मोडकसागर धरण आहे? वैतरणा, कोयना, गंगा किंवा ब्रह्मपुत्रा? तर वैतरणा नदीवर मोडकसागर धरण स्थित आहे, हे विद्यार्थ्यांना कळते. प्रश्न 17वा कव्हर करूया. आयुष्यमान भारत दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? आयुष्यमान भारत दिवस ऑप्शन्स मध्ये 29 एप्रिल, 25, 26 किंवा 30 एप्रिल. तर ऑप्शन्स मध्ये 4 म्हणजे 30 एप्रिल या रोजी आयुष्यमान भारत दिवस साजरा होत असतो. करूया प्रश्न 18वा. महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते? स्पेशली विचारलेलं की दक्षिण आफ्रिकेमध्ये. तर इंडियन ओपिनियन, हरिजन हिंदी किंवा वरीलपैकी नाही. तर इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांच्या मार्फत कोणत्या? तर दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू केलेले होते. कोणत्या सत्याग्रहामध्ये अस्पृश्यांना हिंदू मंदिरामध्ये प्रवेशाची मागणी करण्यात आलेली होती ते सांगायचं आहे. तो सत्याग्रह कोणता होता? तर बारडोली, वायकोम, दांडी किंवा चले जाव. तर तो विद्यार्थ्यांनो वायकोम सत्याग्रह होता, ज्या सत्याग्रहा अंतर्गत जे आहे अस्पृश्यांना हिंदू मंदिरामध्ये प्रवेशाची मागणी झालेली. प्रश्न 20वा. महाबोधी हे अतिशय प्रसिद्ध असलेले मंदिर कोणत्या ठिकाणी स्थित आहे? मंदिराचं नाव महाबोधी आहे. सारनाथ, गया, नागपूर किंवा लुंबिनी? तर गया या ठिकाणी महाबोधी हे अतिशय प्रसिद्ध असलेले मंदिर स्थित आहे. प्रश्न 21वा. शेती क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुढील पर्यायापैकी कोणता जो पुरस्कार आहे तो सांगायचा आहे. क्षेत्र पक्ष फक्त लक्षात घ्या, शेती आहे. भारतरत्न, धन्वंतरी, ध्यानचंद किंवा नॉर्मन बोरलॉग? तर शेती क्षेत्रामध्ये नॉर्मन बोरलॉग हा पुरस्कार प्रदान केला जातो. प्रश्न 22वा. विधानसभेमध्ये कमीत कमी जी सभासद संख्या आहे ती किती असते ते सांगायचं आहे. सभासद किती असतात कमीत कमी विधानसभेमध्ये? 50, 60, 70 किंवा 40? तर कमीत कमी 60 सभासद असतात विधानसभेमध्ये. तर कव्हर करूया विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न.
तर प्रश्न असा आहे या ठिकाणी की मी माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार जे आहे झाशीने कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी काढले होते ते आपल्याला विचारलेले आहे. मी माझी झाशी देणार नाही. 12 मार्च 1853, 13 मार्च, 11 मार्च किंवा 15 मार्च. तर तो दिवस होता 13 मार्च 1853 ला जे आहे मी माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी काढलेले. या प्रश्न या ठिकाणी 24वा. तर असा आहे खालीलपैकी कोणती वनस्पती जैविक खत म्हणून वापरली जात असते. दिलेल्या पर्यायापैकी जैविक खत म्हणून कोणत्या वनस्पतीला वापरला जात असते. तुळस, आजोला, पळस किंवा कुरंज. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक 2 आजोला या वनस्पतीला जैविक खत म्हणून वापरले जात असते. प्रश्न 25वा कव्हर करूया. बाळाशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ कोणता दिवस साजरा केला जातो ते सांगायचं आहे. कोणाच्या? बाळाशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ. विद्यार्थी, कृषी, पत्रकार किंवा शिक्षण दिवस. तर पत्रकार दिवस या नावाने जे आहे बाळाशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ जो आहे पत्रकार दिवस साजरा केला जात असतो. प्रश्न 26वा पाहूया. भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग काय सूचित करतो ते विचारलेले आहे. राष्ट्रध्वजावरील पांढरा रंग शांतता आणि सत्य, धैर्य आणि विकास वरील नाही किंवा विकास आणि सत्य. तर शांतता आणि सत्य तर राष्ट्रध्वजावरील पांढरा रंग हा सूचित करत असतो. प्रश्न 27वा. लाला लजपत राय यांनी सायमन कमिशन विरोधात निषेध कोणत्या ठिकाणी केलेला होता. लाला लजपत राय यांनी कशाविषयी? सायमन कमिशन विरोधामध्ये. तर मुंबई, दिल्ली, लाहोर किंवा कलकत्ता. तर लाहोर या ठिकाणी सायमन कमिशन विरोधामध्ये लाला लजपत राय यांनी विरोध केलेला. इंदिरा गांधी भारताच्या कितव्या पंतप्रधान होत्या ते सांगायचं आहे. कितव्या पंतप्रधान भारताच्या आहेत किंवा होत्या? पहिल्या, तिसऱ्या, चौथ्या किंवा दुसऱ्या? तर तिसऱ्या क्रमांकाच्या पंतप्रधान म्हणजेच भारताच्या कोण होत्या? तर इंदिरा गांधी यांनी होत्या आणि महिला पंतप्रधान पहिल्या आहेत. प्रश्न या ठिकाणी 29वा. आफ्रिका खंडातून पुढीलपैकी कोणते अक्षवृत्त जातात ते विचारलेलं. आफ्रिका खंडामधून. तर विषुववृत्त, मकरवृत्त, कर्कवृत्त किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स मध्ये 4 कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त हे सर्व जे अक्षवृत्त आहेत आफ्रिका खंडातून गेलेले. खालीलपैकी कोणते अभयारण्य गडचिरोली मध्ये येते ते विचारलेलं आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणते अभयारण्य येते? ताडोबा, चपराळा, नवेगाव किंवा बंदीपूर. तर चपराळा हे अभयारण्य कोणत्या? गडचिरोलीमध्ये येते. हे या आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे. आता सुपर क्लासेस सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर. मुंबई उच्च न्यायालयासाठी तुम्ही जर विद्यार्थ्यांना फॉर्म भरला असेल कोणत्याही पोस्टसाठी, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असलेले 555 पेजेसचे आपण एक पीडीएफ तयार केलेले आहे. तुम्ही जर हे पीडीएफ हा सुपर क्लास पाहून घेत असाल 250 मध्ये मिळत आहे. तुम्ही ही संधी जर मिस केली तर तुम्हाला 300 ते 350 ला पडणार आहे. इच्छुक असाल विद्यार्थ्यांनो तर या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करण्याची सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे. तर नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा पूर्वीचे हे असाल पण सबस्क्राईब जर करायचं राहून गेलेले तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्याने काय होईल की पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल या भरतीविषयी सर्वप्रथम तुम्हालाच मिळणार आहे, कुणालाच मिळणार नाही. लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक जे आहे विद्यार्थ्यांना तुमच्यातर्फे थोडासा करून या सुपर क्लासला मला प्रोत्साहन नक्कीच दाखवायचा असतो. तर लगेच करून घ्या. चला भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास.